हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि बाहेर बघा इतका असा काळाकुट्ट अंधार पसरला आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी तिथूनच केली आहे जिथून मी कालचा व्हिडिओ संपवला होता. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रात्रीचे 12 वाजलेले आणि सिंकमधले जे भांडे आहेत तर ते मी तसेच ठेवले. आणि याचं कारण असं की काल सायंकाळी बघा खूप अशी ना धावपळ झाली कामांची आणि त्यातल्या त्या ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवले. आठवडी बाजार होता, फ्रीजची क्लिनिंग होती. दुसऱ्या दिवशी किटूच्या शाळेमध्ये डान्स होता, तर त्याच्यासाठी तिला पातळ वगैरे घालून बघण्याची जी काही प्रॅक्टिस आहे, तर असे ना खूप सारे जे कामं आहेत तर ते काल सायंकाळच्या वेळेला झालेले. आणि हे लाडू वगैरे बनवले होते ड्रायफ्रूटचे, तर त्यामुळे ना खूप उशीर झाला. तर रात्री 12 वाजता म्हटलं आता कुठे भांडे घासणार, कारण मी फ्लॅटमध्ये राहते. आणि बघा आपल्यामुळे ना कधीकधी ना मग दुसऱ्यांनासुद्धा त्रास होतो, कारण फ्लॅट्स जे आहे तर ते अगदी असे जवळ असतात. तर त्यामुळे मग ते भांडे मी राहू दिले तसेच. आणि सकाळी 5 वाजता उठल्या सगळ्यात आधी तो जो भांड्यांचा पसारा होता तर तो पसारा आवरला. कारण त्यामध्ये बघा यांचा टिफिन, मुलांचे टिफिन सगळं तिथेच होतं आणि मग एक एक भांडे मला घासावे लागतात. तर त्यापेक्षा म्हटलं सगळ्यात आधी उठून ना भांड्यांचा पसारा आवरून घ्यायचा. आणि त्यानंतर मी इथे ना स्वयंपाक बनवायला घेतला, कारण यांचा टिफिन मला द्यायचा होता. आणि सोबतच बघा 2-3 दिवसापासून ना यांच्यासोबत यांचे एक सिनियर आहेत, तर त्यांच्या मिसेस बाहेर गेलेल्या, तर त्यांचासुद्धा टिफिन जो आहे तर तो घरूनच जातो. म्हणजे बघा यामध्ये असं ना काही असं सांगण्यासारखं विशेष नाही, पण जे मी करते किंवा माझ्या मागची जी धावपळ असते तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. नाही तर असा दुसरा काहीही इथे उद्देश माझा नाही की घरून म्हणजे एक्स्ट्राचं असं काही काम असतं किंवा काय म्हणून. तर जे माझं काम आहे, जे मी करते, माझ्या मागची जी धावपळ आहे तर तीच मी तुमच्यासोबत इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर भाजी बनवून घेतली मी आणि त्यानंतर इथे ना पराठे शेकायला घेतले. या धावपळीमध्ये माझं कोमट पाणी प्यायचं मी विसरलीच होती, तर ते माझं कोमट पाणी घेऊन घेतलं आणि त्यानंतर मग यांच्यासाठी पराठे वगैरे शेकून सगळं म्हणजे रेडी करून घेतलं. आणि त्यानंतर किट्टूसाठी सुद्धा नाश्ता तयार करायचा होता, म्हणजे सकाळी दूध बिस्किटांचा नाश्ता घेते ती. आणि सकाळी 7 वाजेपर्यंत आज किट्टू, सानू आणि तिचे पप्पा असे तिघेही जण घरून बाहेर निघणार होते. तर किट्टूला बघा डान्ससाठी पातळ आणि त्यानंतर तयारी, हेअरस्टाईल असं काय काय तिचं आजचं एक्स्ट्राचं काम होतं. तर म्हणून मग म्हटलं की थोडं स्टेप बाय स्टेप तिचे जे काही काम आहे तर ते आटोपून घ्यायला सुरुवात करावी म्हणून. तर तिच्यासाठी ना दूध बिस्किटांचा नाश्ता मी तिला दिला आणि माझ्यासाठी चहा ठेवलेला होता. तर चहा तोपर्यंत यांनी गाळून आणलेला आणि टिफिन बांधायचा राहिलेला होता. तर यांना म्हटलं की टिफिन तुम्ही पॅक करून घ्या, कारण 7 वाजेपर्यंत मला हे सगळं तयार करायचं होतं, म्हणजे किट्टूला अगदी A to Z रेडी करून द्यायचं होतं. त्यातल्या त्यात आज सानूचासुद्धा पेपर आहे, तीसुद्धा तिच्या शाळेला जाणार होती. तर तीसुद्धा पप्पांसोबतच जाणार होती, कारण किट्टूची शाळा आणि सानूची शाळा जवळपास एकाच परिसरामध्ये आहे. म्हणजे किट्टूच्या शाळेपासून सानूची जी शाळा आहे तर ती जवळपास 4-5 किलोमीटरच्या अंतरावर असावी. म्हणजे आमच्या इथून किट्टूची शाळा 5-6 किलोमीटर, 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर. आणि तिथून मग त्याच रोडनी सानूची जी शाळा आहे तर ती तिथून पुन्हा आणखी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर. तर एवढ्यानी एक चांगलं झालं की आज म्हणजे यांची निघण्याची वेळ आणि मुलींची निघण्याची जी वेळ आहे तर ती एकत्रच होती. तर त्यामुळे त्यांनी घेऊन गेलेत म्हणजे दोघींनाही, नाही तर मग सकाळी सकाळी पुन्हा मला जावं लागलं असतं. तर अशा प्रकारे बघा किट्टूला ना तयार करून दिली. हेअरस्टाईल आणि जो मेकअप आहे तर तो सानूने करून दिला. आणि त्यानंतर जे काही ॲसेसरीज वगैरे आहे, पातळ वगैरे घालायचं काम आहे तर ते सगळं मी करून दिलं. आणि त्यानंतर ते गही बापलेकं जे आहे तर ते जायसाठी निघाले. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं एवढ्यानी चांगलं झालं की यांची निघण्याची वेळ आणि मुलींची निघण्याची वेळ एकच होती. त्यामुळे मग माझी तेवढी मेहनत वाचली यांना सकाळी सकाळी शाळेमध्ये सोडून देण्याची. कारण यांना बाहेर जायचं असतं, म्हणजे गोंदियाला किंवा तुमसरला सध्या यांचं काम चालू आहे. तर स्टेशनचा परिसर आणि यांच्या शाळेचा जो परिसर आहे तर तो जवळपास 5-10 किलोमीटरच्या परिसरामध्ये म्हणजे एकत्रच असा सगळा येतो. तर त्यामुळे मुलींना सोडून द्यायचं जे काम आहे तर ते त्यांनी करून दिलं. आणि त्यानंतर बेडरूमांमध्ये जो पसारा झाला होता, म्हणजे बघा तयारीच्या दरम्यान जो पसारा झाला होता तर तो सगळा पसारा मी सॉर्ट आऊट करायला घेतला. आणि त्यातल्या त्यात मला पुन्हा आणखी 10:30 वाजेपर्यंत माझ्या घरातले सगळे कामं आटोपायचे आहेत. त्यानंतर आधी किट्टूला घ्यायला जायचं आहे. आज तिच्या शाळेची जी गाडी आहे
तर ती काही येणार नाही, कारण सिलेक्टेड मुलांचे जे आहे तर ते डान्स प्रोग्राम होते. म्हणजे आज ग्रँड पॅरेंट्स डे जो आहे तर तो त्यांच्या शाळेमध्ये ना सेलिब्रेट करण्यात आलेला होता. तर जे मुलं डान्समध्ये पार्टिसिपेट करणार आहेत तर त्यांची येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे तर ते पॅरेंट्स लोकांना स्वतःच करायची होती. तर त्यामुळे शाळेची गाडी काही येणार नव्हती आणि सानूचा सुद्धा पेपर 11-11:30च्या दरम्यान संपणार होता. तर 10:30ला किट्टूला सुट्टी होणार होती आणि 11-11:30च्या दरम्यान सानूचा सुद्धा पेपर सुटणार होता. तर या वेळेमध्ये म्हणजे सकाळी 6:15ला हे तिघेही बापलेकं घरून निघले आणि 10:30पर्यंत मला माझे ना घरचे सगळे कामं आटोपायचे आहेत. तर त्यामुळे ना इथे आटोकाट माझा प्रयत्न चालू आहे की जितके कामं माझ्याच्याने आटोपतील तितके कामं आटोपण्याचा. आणि बघा या आठवड्यामध्ये ना सततचं असं काय ना काय इतकं चालू आहे आणि इतकी धावपळ होते सकाळी सकाळी. म्हणजे सकाळी सकाळी खरंच सांगते तुम्हाला की एक्स्ट्राचं जर तुम्ही काही तुमच्यासाठी जर 5 मिनटं किंवा 10 मिनटं जरी तुम्ही देतो म्हणाल तोसुद्धा मी सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी देऊ शकत नाही आहे. रात्री झोपायला 11:30, 12, 12:30 अशी वेळ होते आणि सकाळी पुन्हा 5-5:30च्या दरम्यान उठून घरचे कामं आणि मग पुन्हा आणखी काय काय असे हे एक्स्ट्राचे इकडचे तिकडचे काय काय कामं असतात तर ते सध्या खूप असे चालू आहेत. तर त्यामुळे खरं सांगते ना इतकी दगदग होत आहे सध्या याच्यामध्ये. आणि हे मी तुम्हाला का बरं सांगते तर ते याच्यासाठी, कारण बघा कधी ना म्हणजे मलासुद्धा मग ना अस्वस्थ वाटतं आणि त्यामध्ये मग ना व्हिडिओला ब्रेक होतात 1 दिवसाचे कधी 2 दिवसाचे. तर त्यावर बघा कधी ना काही ताईंच्या कमेंट असतात की रोज व्हिडिओ शेअर करत जा म्हणून. आणि माझ्या चांगल्यासाठीच म्हणून तुम्ही सांगता की तुम्ही माझ्याशी जोडलेल्या आहात तर रोज तुम्हाला व्हिडिओची सवय झाली आहे त्यामुळे. पण कधी बघा इतक्या दगदगीमुळे ना कधी ना म्हणजे आपल्या हेल्थलासुद्धा थोडाफार म्हणजे काय ना काय असा प्रॉब्लेम असतो. तर कधी ब्रेकसुद्धा होऊन जातात. तर सगळं बघा घर ना मी स्वच्छ करून घेतलं, झाडात काढून घेतलं आणि किचन पुसून घेतलं. फक्त आज ना जी फरशी पुसण्याचं काम आहे तर ते मी स्किप केलं. झाडांना पाणी वगैरे सगळं टाकून घेतलं, गॅस ओटा स्वच्छ केला, पुन्हा आणखी भांड्यांचा पसारा होता तो स्वच्छ केला आणि त्यानंतर कपडे ना वॉशिंग पावडरमध्ये सोक करून ठेवले आणि म्हटलं निघायच्या आधी ना 1-2 राऊंड मशीनमध्ये जर व्यवस्थित म्हणजे फिरले की कपड्यांचंसुद्धा काम आटोपून जाणार. पण कपड्यांचं काम माझं मधातच पेंडिंग राहिलं, ते काम काही पूर्ण झालेलं नाही. तर म्हटलं आल्याच्या नंतर करणार. त्यानंतर मग आंघोळ करून थोडासा स्किन केअर केला आणि आधी देवपूजा आटोपली. आज देवपूजासुद्धा शॉर्टकटमध्येच आटोपली, कारण ऑलरेडी बघा 10 वाजलेले आहेत आणि 10:30पर्यंत मला तिच्या शाळेला पोहोचायचं आहे. शाळा जी आहे तर ती म्हणजे जवळपास 6-7 किलोमीटर अंतरावर असावी. तर सगळी माझी जी तयारी आहे ती आटोपली आणि जायच्या आधी ना सासूबाईंना आधी जेवायला दिलं. कारण शाळेत गेल्याच्या नंतर बघा एकतर म्हणजे शाळेचे जे प्रोग्राम आहेत तर ते वेळेमध्ये आटोपतील नाही आटोपतील या गोष्टीची काही गॅरंटी राहत नाही. तर म्हणून मग म्हटलं की मला यायला उशीर होईल तर त्या केव्हापर्यंत उपाशी राहणार, म्हणून मग त्यांना आधी जेवायला दिलं आणि त्यानंतर मग मी निघाली किट्टूच्या शाळेमध्ये. माझं अद्यापही जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा काहीही झालेला नाही. सकाळी 5 वाजतापासून उठलेली आणि नॉनस्टॉप माझे कामं चालू आहेत. अजूनही पोटामध्ये नाश्ता नाही आणि जेवण नाही. तर शाळेमध्ये येऊन पोचली आणि इथे ना म्हणजे त्यांचा प्रोग्राम चालूच होता, ग्रँड पॅरेंट्स डे सेलिब्रेशन चालूच होतं. तर थोड्या वेळाच्यानंतर ते आटोपलं, तिला घेतलं आणि सानूच्या शाळेमध्ये आली. सानूला थोडासा उशीर होता कारण काही फॉर्मचं सबमिशन होतं तिचं. तोपर्यंत म्हटलं इथे समोरच ना शाळेच्या समोरच नर्सरी होती, तर किट्टूला म्हटलं की चल नर्सरीचा सैरसपाटा करून येऊ म्हणून. त्यानंतर मग सानूला सुट्टी झाली, तिला घेऊन आम्ही आलो. येता रस्त्यामध्ये ना गन्न्याचा जो ज्यूस असतो तर त्याचे खूप सारे असे शॉप लागलेले, मुलांनासुद्धा प्यायचं होतं आणि मलासुद्धा ना खूप असं अस्वस्थ वाटत होतं कारण सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. आणि सध्याच्या याच्यामध्ये बघा दगदगीमुळे की काय ना मलासुद्धा ना म्हणजे पाहिजे तेवढं काही व्यवस्थित वाटत नाही आहे. पण सध्या जी दगदग आहे किंवा जी धावपळ आहे तर ते कामंसुद्धा महत्त्वाचे आहेत, त्यांनासुद्धा आपण म्हणजे इग्नोर करू शकत नाही. तर गन्ना ज्यूस पिला आणि घरी आलो. किट्टूचं पुन्हा आणखी जे काही होतं ते सगळं आवरसावर करून दिलं. तिचा जो गेटअप होता तर तो चेंज केला. येता पुन्हा आणखी काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. किट्टूच्या टिफिनची जी बॅग आहे तर ती खराब झालेली ती घेतली. पुन्हा तिला घरी घालण्यासाठी बघा अशा प्रकारच्या ना चपला येतात तर त्या घेतल्या. उद्याचा होता मार्गशीर्षातला 3रा गुरुवार, त्याच्यासाठी काही फळं वगैरे आणायचे होते तर ते सगळे घेऊन आली आणि वाजलेले आहेत 1:15
आणि त्या वेळेवर मी माझे जे जेवण आहे तर ते करायला घेतलं. सोबतच मुलांनीसुद्धा जेवण केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर ना थोडा वेळ आराम केला. म्हटलं चला, रात्री झोपायला खूप उशीर झाला होता आणि सकाळीसुद्धा लवकरच उठली, तर एक झोप घेऊयात. पण सध्या ना म्हणजे 3-4 दिवस झाले काय हेल्थ इश्यू होत आहे काय नाही मला नाही माहीत, पण दुपारच्या वेळेला ना झोपलं की अगदी असं छातीमध्ये ना धडधड धडधड चालू होते आणि एकदम असं घाबरल्यासारखं वाटतं. म्हणजे 5 मिनटाला, 7 मिनटाला, 10 मिनटाला, म्हणजे 10 मिनटातून 5 मिनटातून एक तरी वेळा सध्याच्या याच्यामध्ये माझ्यासोबत हे म्हणजे कन्फर्म झालेलं आहे होणं. तर काय झालं आहे काय नाही माहिती नाही, पण अगदी असं छातीमध्ये ना धडधड धडधड होते आणि त्यानंतर म्हणजे झोप तर अजिबात लागत नाही आहे. एवढ्यानी बरं की रात्रीची झोप थोडीशी व्यवस्थित लागत आहे. तर बघू आता 1-2 दिवसात कदाचित डॉक्टरकडे मलासुद्धा जावं लागणार, कारण जो हेल्थ इश्यू सध्या माझ्यासोबत होत आहे तर तो अगदी म्हणजे असा बघा हार्टशी रिलेटेड, तर त्यामुळे ना म्हणजे थोडंसं वेळेस लक्ष दिलेलं बरं. तर 2-4 दिवसापासून सध्या माझ्यासोबत ना हा प्रॉब्लेम चालू आहे. होऊ शकते कदाचित धावपळ खूप असते त्यामुळे असावा. तर म्हणून मग विचार करते की 1-2 दिवसात डॉक्टरांनासुद्धा दाखवणार, कारण अचानकच एकदमच हार्टबीट्स जी आहे तर ती एकदम हाय व्हायला लागते. तर बघू आता 1-2 दिवसात डॉक्टरांकडे सुद्धा जावं लागणार. तर असो, जी माझी हेल्थ प्रॉब्लेम होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर चला, कामं सगळे आटोपलेले व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. बाय. हर हर महादेव.